नमस्कार बालदोस्तांनो, पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। आज आपल्याला मसावी ह्या पार्टविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। मसावीला आपण जीसीडी ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर असंही म्हणतो। इयत्ता 6वी मध्ये मसावी काढण्याच्या आपण पद्धती बघितल्या। यामध्ये आपल्याला समोर चित्र दिसते, त्या चित्रामध्ये जे काही मसावीच्या पद्धती आहेत ते आपण इयत्ता 6वी मध्ये शिकलो। आज आपल्याला मूळ अवयव पद्धत, ज्याला प्राइम फॅक्टर मेथड म्हणतो, या प्राइम फॅक्टर मेथडने आपल्याला मसावी काढायचा आहे, ज्याला जीसीडी आपल्याला काढायचा आहे। एखाद्या उदाहरणामध्ये जास्तीत जास्त संख्या शोधायला आली की फाइंड आउट द मॅक्झिमम व्हॅल्यू, ग्रेटेस्ट व्हॅल्यू, तर आपल्याला हा मसावी या कॉन्सेप्टचा खूप महत्त्वाचा पार्ट आपल्याला यूज करावा लागतो, वापरावा लागतो। तर आज आपल्याला मूळ अवयव पद्धतीने, ज्याला प्राइम फॅक्टर मेथडने मसावी कसा काढायचा याच्याविषयी माहिती आपण बघणार आहोत। तर याच्या पद्धती समजून घेऊया। इफ यू नो अबाउट फर्स्ट एक्झाम्पल 15 and 20, आपण पहिले उदाहरण घेऊया। 15 आणि 20 या दोन संख्येत आपल्याला मसावी शोधायचा आहे। टू फाइंड आउट जीसीडी आपल्याला शोधायचा आहे। फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट फॅक्टर ऑफ 15। पहिले 15 चे फॅक्टर काढून घेऊया। 15 चे फॅक्टर आपण ऑलरेडी पाडलेलेच आहे। 15 ला 3 ने भाग जातो, 2 ने भाग जात नाही। तर 3 ने भाग लावला आहे 15 ला, त्याचा पहिली स्टेप आहे 3 मल्टिप्लाय बाय 5। याला 3 ने भाग लावला तर 3 गुणिले 5 अशी याची पहिली पायरी येईल। हा झाला या 15 चे प्राइम फॅक्टर, कारण की 3 आणि 5 हे प्राइम नंबर्स आहेत। दॅट्स वाय इट इज द फॅक्टर्स ऑफ द 15। हे 15 चे फॅक्टर्स झाले। पुढचा नंबर आपल्याला फॅक्टर पाडायचे 20। दोन नंबरच आपल्याला जीसीडी, त्याला आपण मसावी शोधायचा आहे। मग आपण पहिले 15 चे फॅक्टर पाडून झाले, आता आपण 20 चे फॅक्टर पाडूया। व्हेन यू फाइंड आउट 20 फॅक्टर, 20 इज डिव्हिजिबल बाय 2। या 20 ला 2 ने भाग जातो, त्यामुळे पहिल्यांदा अशी स्टेप येईल। 2 ने भागलो तर 20 ला, तर 20 कमिंग ऑन 10 प्लेस म्हणजे आपल्या इकडे सांगता येईल 2 मल्टिप्लाय बाय 10। आपल्याला पहिली स्टेप या ठिकाणी करता येईल 2 गुणिले 10 अशी आपल्याला पहिली पायरी करता येईल। पण 10 हा प्राइम नंबर नाहीये, 10 हा मूळ संख्या नाहीये, त्याच्यामुळे आपण ह्या पहिला 2 असंच म्हणूया। पुन्हा या 10 चे फॅक्टर पाडूया। 10 चे फॅक्टर किती येतील, तर पुन्हा 10 ला 2 ने डिव्हिजन होतं, या 10 ला 2 ने भाग जातो, त्यामुळे पुढची स्टेप येईल 2 गुणिले 5, 5 गुणिले 10, 2 ने भाग लावलं तर 5 प्लेसवरती 2 च्या टेबलमध्ये 10 देतो। दॅट्स आन्सर इज हियर 2 × 2 × 5, 2 गुणिले 5। 2 हा पण प्राइम नंबर आहे, 5 हा पण प्राइम नंबर आहे। या दोन्ही मूळ संख्या आहेत, म्हणून या 20 चे फॅक्टर किती आले, 2 × 2 × 5, म्हणजे 20चं उत्तर आलं आणि हे कसं उत्तर आलं तर 15चा आन्सर आला। आता आपल्याला शोधायचा आहे तो म्हणजे याच्यामधला कॉमन फॅक्टर, ज्याला म्हणतो आपण सामायिक अवयव। तुम्ही मराठीमध्ये सामायिक अवयव, ज्याला इंग्लिशने म्हणतो आपण कॉमन फॅक्टर। आपल्याला कॉमन फॅक्टर शोधायचं आहे। दोघाही मधलं कॉमन फॅक्टर कोण आहे तो आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं। कॉमन मध्ये म्हणजे ह्या फॅक्टरमध्ये, याच्यामध्ये आणि ह्या फॅक्टरमध्ये, ह्या अवयवामध्ये कॉमन कोण आहे, दोघांमध्ये सामायिक कोण आहे, सारखं कोण आहे। आपल्याला ऑब्झर्वेशन करता येईल, निरीक्षण करता येईल की इकडे 5 जो आहे हा 5 आणि इकडे पण तुम्हाला 5 दिसतो बघा, म्हणजे आपल्याला सांगता येईल की 5 हा काय आहे, त्या दोघांमधला कॉमन फॅक्टर आहे, ज्याला आपण सामायिक अवयव असं म्हणतो। इकडे 3 आहे पण इकडे तुम्हाला 3 दिसणार नाही, किंवा इकडे 2 आहे पण तुम्ही इकडे 2 दिसणार नाही। जर तुम्हाला कॉमन फॅक्टर कोण आहे तर 5च आहे, त्याला आपण खालती अंडरलाईन करून घेतली, म्हणजे आपल्याला लगेच समजेल की याच्याला कॉमन फॅक्टर 5 आहे। आणि हा जो कॉमन फॅक्टर आलेला असतो, हा कॉमन फॅक्टर इकडे एकच आलेला आहे। पुढच्या काही उदाहरणं आपल्याला 2-3 कॉमन फॅक्टर येतील, सामायिक अवयव येईल, मग त्यावेळेस आपल्याला पुढे काय करायचं आपल्याला समजून सांगितलं येईल। मग कॉमन फॅक्टर आल्यानंतर, सामायिक अवयव आल्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे, तर ज्याला म्हणतो आपण 15 व 20 यांचा आपल्याला काय शोधायचं तर मसावी शोधायचा आहे। यांचा मसावी हा शोधायचा आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये लिहितो ते म्हणजे जीसीडी ऑफ 15 and 20, त्याला आपण HCF पण म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर याला म्हणतो आपण HCF। तर हा जीसीडी किंवा HCF, तर आपल्याला ह्या दोन मुद्द्यावर सांगता येऊ शकेल, हा जो कॉमन फॅक्टर आलेला आहे तोच ह्या दोन संख्यांचा कोण असेल तर मसावी, म्हणजे 15 आणि 20 या दोघांचा मसावी काय असेल, महत्तम सामायिक विभाजक ज्याला म्हणतो आपण, हा किती असेल तर 5 असेल, म्हणजे 5च्या टेबलमध्ये हा 15 पण येतो, 5च्या टेबलमध्ये हा 20 पण येतो। 5च्या टेबलमध्ये 15 हा 3rd प्लेसवरती येतो, 5च्या पाड्याचा 20 हा 4th प्लेसवरती येतो। अशा पद्धतीने तुम्हाला अशा या पद्धतीने मला एक्झाम्पल सोडवायचे आहे, आणि हे या एक्झाम्पलचे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत। अशा आपल्याला विविध उदाहरणं पुढेही आपल्याला शिकायची आहेत।
इन गिवन नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट नंबर इज 160. या 160 आपल्याला HCF ज्याला मसावी शोधायचं आहे. आता मसावी शोधण्यासाठी पहिल्यांदा आपण 100 चे फॅक्टर पाडून घेऊया. यू नो अबाउट फॅक्टर ऑफ 100. आय एम रायटिंग 100 चे पहिले फॅक्टर पाडून घेऊया. 100 ला 2 ने भागतो कारण की युनिट प्लेसला 0 आहे. 2 ने भाग लावूया 100 ला, मग उत्तर 2 गुणिले 50. ज्यावेळेस आपण 2 ने भाग लावतो त्यावेळेस दिलेल्या नंबरचं हाफ करायचं असेल. या 100 चे आपण हाफ केले तर 50. मग पुढची स्टेप येईल 2 इंटू, आपला हा 2 असंच म्हणूया. 50 चे फॅक्टर पडूया. 50 चे फॅक्टर किती तर 2 इंटू 25. 50 ला पुन्हा 2 ने भागातो म्हणूया. या 50 चे फॅक्टर किती आले 2 इंटू 25. म्हणजे आपल्याला प्राईम फॅक्टर पाडता आले, मूळ अवयव पाडता आले की उदाहरणं सोडायला सोपी जातील. पुन्हा आपल्याला 25 हा प्राईम नंबर नाही आहे, 25 ही मूळ संख्या नाही आहे, त्यामुळे आपल्याला पुढे सांगता येईल 2 इंटू 25 चे फॅक्टर पाडा. 25 च्या फॅक्टरमध्ये आपल्याला सांगता येईल 25 इज इक्वल टू 5 इंटू 5. या 25 चे फॅक्टर आपल्याला डायरेक्टली फाइंड आउट करता येईल. ते म्हणजे 5 गुणिले 5 हे झाले कोणाचे फॅक्टर तर 100 चे फॅक्टर झाले. 100 इज इक्वल टू 2 इंटू 5 इंटू 5 2 गुणिले 5 गुणिले 5 हे तुम्हाला 100 चे अवयव झाला. तर या बाजूला आपण 60 चे फॅक्टर पडूया. 60 चे फॅक्टर पाडण्यासाठी पुन्हा त्या स्टेप्स आपल्याला वापराव्या लागतील. 60 ला 2 ने बाजू 2 ने आपण भाग लावला तर उत्तर 2 इंटू 30. 60 चे अर्धे किती तर 30 अर्धे, त्यामुळे 2 इंटू 30 इज फर्स्ट वन स्टेप. नेक्स्ट वन राईट डाऊन 2 ॲज इट इज. हा 2 असाच आपण लिहूया. फाइंड आउट द फॅक्टर ऑफ 30. आता या 30 चे अवयव पाडूया. पुन्हा 30 ला 2 ने भागतो, 2 ने भाग लावला तर याचा आन्सर 2 इंटू 15. 15 चे अर्धे किती तर 30, त्यामुळे उत्तर 2 इंटू 15. किंवा भाग लावून बघा तो उत्तर तुम्हाला 15 सापडेल. नेक्स्ट 15 इज नॉट अ प्राईम नंबर. 15 ही मूळ संख्या नाहीये, त्यामुळे आपल्याला या 2 इंटू 2 हे असेच मांडणी करावी लागेल. आणि या 15 चे फॅक्टर पाडा. 15 चे फॅक्टर किती तर 3 इंटू 5 हे कॉमन फॅक्टर आहे. इफ यू नो अबाउट बाय युजिंग प्रॅक्टिस, जर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला फॅक्टर इझिली तुम्हाला शोधता येतील. आणि 2, 3, 5 ही आर द प्राईम नंबर्स, हे सर्व मूळ संख्या आहेत. म्हणून या 60 चे फॅक्टर किती आले तर 2 इंटू 3 इंटू 5. आता याचे फॅक्टर हे आणि याचे फॅक्टर हे, या दोघांमध्ये आपल्याला पहिली स्टेप करायची म्हणजे कॉमन फॅक्टर, ज्याला म्हणतो आपण सामायिक अवयव शोधायचे. पहिले आपण इकडे सामायिक अवयव ज्याला म्हणतो आपण कॉमन फॅक्टर. आय एम रायटिंग हियर कॉमन फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर शोधताना दोघांमध्ये काय काय कॉमन आहे तर अंडरलाईन करून घेऊया. बघूया इकडे 2 आहे, इकडे पण 2 आहे, त्यामुळे हा 2 कॉमन आहे. इकडे आपण एकदा तो राईट डाऊन करूया. वन्स यू राईट डाऊन 2. पुन्हा इकडे दुसरा 2 आहे, इकडे पण दुसरा तुम्हाला 2 दिसेल. याचा अर्थ राईट डाऊन हियर नेक्स्ट 2. आपण अजून एक 2 कॉमन आहे तो लिहूया. पुन्हा इकडे 3 आहे, पण इकडे 3 नाही, तुम्हाला दिसत नाही इकडे 3 आहे, तर 3 कॉमन येणार नाही. हियर 5 इज कमिंग, हियर ऑल्सो 5 इज कमिंग. इकडे 5 तिकडे पण 5 आहे, याचा अर्थ 5 हा पण या दोघांमधला काय आहे तो कॉमन फॅक्टर आहे. हा दुसरा 5 इकडे आहे, परंतु इकडे दुसरा 5 प्रेझेंट नाही, कारण ऑलरेडी एक 5 आपण काय केलेला आहे तर कॉमन काढलेला आहे. म्हणजे 2 आणि 5 हे याचे काय झाले इट इज कॉल्ड कॉमन फॅक्टर, हे झाले सामायिक अवयव. आणि सामायिक अवयव शोधल्यावर डायरेक्ट आपण पुढची स्टेप करूया, ती म्हणजे HCF ऑफ 160, ज्याला मराठीत म्हणतो आपण 100 व 60 यांचा मसावी. तेच मसावी आपण शोधणार. त्यावेळेस मसावी शोधण्यासाठी जे कॉमन फॅक्टर आलेले असतात, हे जे काही कॉमन फॅक्टर आहे याच्यावर मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचं. राईट इन हियर 2 इंटू 5. बघा हे कॉमन फॅक्टर 2 to 5 आहे, म्हणून मागच्या गणितामध्ये एकच कॉमन फॅक्टर आला तो एकदाच उतरलेला. पण इथे 3 कॉमन फॅक्टर आहेत. 3 हे सामायिक अवयव आहेत. मग त्यावेळेस काय करायचं आपण 2 इंटू 5 या तिघांचा गुणाकार, जे कॉमन आहे त्यांचाच गुणाकार करायचा. तर गुणाकार व्यवस्थित करता आला पाहिजे आपल्याला. 2 इंटू 4, 4 5 20, ज्याला म्हणतो 2 गुणिले 2 4, 4 5 20, उत्तर घेतलेलं आहे 20. मग हा 20 जो आहे हा काय झाला, ह्या 100 आणि 60चा हा झाला HCF, ज्याला आपण GCD म्हणतो. ह्याचा मसावी, हा मसावी आपल्याला या ठिकाणी शोधलेला दिसून येतो. या आन्सर रायटिंग रॉंग आहे तर आपल्याला चेक करण्यासाठी काय करावं लागेल तर 20 टेबलमध्ये 100 आहे का आहे. 20च्या टेबलमध्ये 100 कोणत्या प्लेसवरती तर 5व्या प्लेसवरती आहे. 20 पाड्यामध्ये 60 आहे का तर आहे, नक्कीच असते. ह्या दोघांच्या टेबलमध्ये ही संख्या असतेच असते, कारण की हा ग्रेटेस्ट कॉमन ज्याला आपण फॅक्टर म्हणतो हा फॅक्टर असतो. अँड दॅट्स वाय दिस आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन इज 20. इट्स युअर फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला या योग्य त्या स्टेपने उदाहरणं सोडवायची आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल इज गिवन 45 and 27. तुम्हाला 45 and 27 चे काय पडायचे तर HCF शोधायचं आहे, मसावी शोधायचं आहे. पहिल्यांदा फॅक्टर पडू, पण 45 चे जे कॉमन स्टेप्स आहेत ते आपल्याला इझिली करता आले पाहिजेत.
इफ यू नो अबाउट फॅक्टर ऑफ 45 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. या 45 ला 2ने भाग जाणार नाही, बट 45 इज डिव्हिजिबल बाय 3. परंतु या 45 ला 3ने नक्कीच भाग जाईल, कारण की या दोन्ही संख्यांची बेरीज बघितली तर 9 येते आणि 9 ला 3ने निश्चितच भाग जातो. म्हणून या नंबरला आपण 3ने भाग लावून बघूया. इफ यू डिवायडिंग बाय 3, या जर आपण 45 ला 3ने जर भाग लावला तर उत्तर किती येईल, तर आपल्याला उत्तर काढू शकता तुम्ही 3 मल्टिप्लाय बाय याचा आन्सर येणार 15. 3 गुणिले 15 म्हणजेच किती, तर 45. पण 15 प्राईम नंबर नाही आहे, त्यामुळे नेक्स्ट स्टेप इज 3 इंटू 15चे फॅक्टर पाडा. 15ला पण 3ने भाग जातो, तर 3 गुणिले 5 केले 3×5 15, तर 3×5 15 म्हणजे 3 इंटू 5 हे झाले फॅक्टर. म्हणजे 45चे फॅक्टर किती आले, तर 3 इंटू 5 इट इज द फॅक्टर ऑफ 45. हे 45चे फॅक्टर आले. नेक्स्ट इज 27. आपल्याला पुढचा फॅक्टर शोधायचा, 27चे फॅक्टर शोधायचे आहेत. हे फॅक्टर येण्यासाठी आपल्याला जोपर्यंत डिव्हिजन होतं तोपर्यंत भाग लावत जायचं आणि हे जे नंबर्स आले त्यानंतर पुढे डिव्हिजन झालं पाहिजे नाही, ही एवढी काळजी घेणं खूप गरजेची आहे. 27चे फॅक्टर पाडू आपण आता. 27चे फॅक्टर पाडण्यासाठी you have to given here the number 27. This 27 is not divisible by 2. या 27 ला 2ने भाग जात नाही, 3ने भाग जातो का, निश्चितच जातो. 3च्या टेबलमध्ये 27 आहे, त्याचा आन्सर येईल 3 इंटू 9. 3ने भाग लावाय 27 ला किती आन्सर येईल, तर 3 गुणिले 9 9 तरी 27 असं उत्तर येईल. हा 3 असाच मांडूया आणि पुन्हा या 9चे फॅक्टर पडूया. 9चे फॅक्टर आपल्याला सांगता येईल 3 इंटू 3. 3 3 9 हे कसले फॅक्टर झाले, तर 9चे फॅक्टर झाले. इंटू दॅट 45 फॅक्टर इज 3 इंटू 5 हे 45चे अवयव आहेत. 3 गुणिले 5 आणि 27चे हे अवयव आहेत 3 गुणिले 3. आता या दोघांमधलं आपल्याला शोधायचं म्हणजे सामायिक अवयव. त्याला म्हणतो आपण सामायिक मूळ अवयव किंवा अवयव लिहिलं तरी चाललं. आपण लिहूया सामायिक मूळ अवयव आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. हा सामायिक मूळ अवयव शोधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे अवयव पाडून घेणं गरजेचे आहे. त्याला म्हणतो आपण कॉमन प्राईम फॅक्टर्स. कॉमन प्राईम फॅक्टर्स शोधूया. कॉमन कोणकोणते कॉमन आहे ते बघा. खालच्या स्टेपमध्ये कॉमन शोधायचे आहेत. इकडे 3 आहे, इकडे पण 3 आहे, म्हणजे 3 कोण आहे, इट इज अ कॉमन फॅक्टर. नेक्स्ट 3 आहे, इकडे नेक्स्ट 3 आहे, पुन्हा दुसरा 3 आहे, तर कॉमन फॅक्टर. म्हणजे आपल्याला सामायिक मूळ अवयव सापडले 3 and 3. आता याच्यावर आपण काय शोधायचं, मसावी शोधूया. लिहू आपण इकडे. म्हणून therefore 45 45 व 27 यांचा मसावी ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिहू शकतो. इकडे आपण HCF ऑफ 45 and 27 या दोघांचा मसावी शोधण्यासाठी आपल्याला दोघांचा मल्टिप्लाय करावा लागेल. मल्टिप्लाय 3 इंटू 3 3 3 कसं उत्तर 3 आणि 3 डबल वेळा आलेले आहेत, त्यामुळे 3 इंटू 3 करून 3 3 जा 9 आन्सर इज 9. म्हणजे 9 हा काय झाला, तर 45 and 27चा काय आहे, तर हा या दोघांचा मसावी तुम्हाला आलेला दिसून शकेल. इन दॅट वे यू फाइंड आउट द आन्सर. अशा स्टेपने जर उदाहरणं सोडवली तर निश्चितच तुमचे आन्सर एकदम राईट येणार आहे. आणि यावर वेगवेगळ्या स्टेप्स, जर एखाद्याकडे कॉमन अवयव कोणताच सापडला नाही तर या ठिकाणी 1 असतो. 1 लक्षात ठेवा. इफ देर इज नो कॉमन अवयव, म्हणजे तिकडे जर कोणताच मूळ अवयव सापडला नाही, मूळ अवयव नसेल, तर तिकडे 1 हा सामायिक अवयव असतो. अशी तुम्हाला उदाहरणं या ठिकाणी सोडून घ्यायचे, समजून घ्यायची आहेत. यावर आधारित तुम्हाला पुढे अभ्यास दिलेला आहे, तो अभ्यास व्यवस्थित सोडून घ्यायचा आहे. हे दिलेली उदाहरणं 30 40 84 64 या दोघांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे, ज्याला आपण HCF म्हणतो. 3rd नंबर एक्झाम्पल इज 150 and 225 ज्याला 225 आणि 150 याचा आपल्याला मूळ अवयव शोधायचा आहे. 37 and 49 या दोघांचा आपल्याला मूळ अवयव काढून आपल्याला फाइंड आउट द HCF ज्याला मसावी शोधायचं आहे. आणि शेवटच्या उदाहरणामध्ये पण 108 and 54 108 आणि 54 या दोन्ही संख्यांचं आपल्याला काय शोधायचं, तर मसावी शोधायचं आहे. योग्य त्या पायरीनुसार उदाहरणं सोडवा. निश्चितच तुम्हाला उदाहरणं सोडायला मजा येणार आहे, कारण ती उदाहरणं खूप अशी चांगली आणि व्यवस्थित योग्य त्या पद्धतीने सोडवली की याचा आन्सर एकदम परफेक्ट सापडतं आपल्याला. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला नेहमी भेट द्या. धन्यवाद.